अजून असं सांगायचं आहे की जो पोलीस मुख्यालयामध्ये मतमोजणीच्या ठिकाणी सायंकाळच्या वेळेस जो धिंगाणा आम्ही केलेला आहे त्याच्यामध्ये विक्की रावलानी हा सुद्धा गटामध्ये उमेदवार होता. आम्ही असे दोघांनी आणि दोघं पूर्ण उमेदवार जे होते आमचे ज्यांना आम्हाला समाधान नव्हता अशा लोकांनी आम्ही एक असा आयोजन केला आणि त्याच्यानंतर मी स्टेजवरचं पूर्ण ज्या पद्धतीने मला करायचं होतं ते मी केलं. मी स्वतः व्हिडिओ बनवले. विक्कीने पण म्हटलं की मॅडम तुम्ही वरचं तुम्ही सांभाळून घ्या. तुम्ही विक्कीला म्हटलं तू खालचं ते मशीनचं सांभाळून घे आणि प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने केलं आणि मी खरं स्टेजवर जाऊन ते व्हिडिओ वगैरे स्वतः मी बनवलेले आहेत. याचा अर्थ असा नाही की तुम्ही लोक मला घरी येऊन सुद्धा मला समजवण्याचा प्रयत्न कराल तर हा तुमचा महागात जाणार आहे. आणि याच्यानंतर तुम्ही मला ओळखलंच नाही का मी ज्योती आहे आणि याच्यानंतर असे प्रयत्न करू बी नाही की मला समजवणे हा तुमचा मूर्खपणा आहे. तुम्ही माझ्या प्रभाग क्रमांक 3 मधल्या माझ्या मशीनमधला उमेदवार आणि नोटाची बटन गायब करू शकता तर मी तुमचा आवाज पण गायब करू शकतो हे तुम्ही लक्षात घ्या. आणि हे जे मी तुम्हाला सांगत आहे आणि हे काही लोक मला जरी अशा पद्धतीने सांगत असतील तर मी वरच्यापर्यंत तर माझ्या जे पक्षाचे लोक आहेत त्यांच्यापर्यंत मी माहिती देणारच आहे. पण तुम्ही मला समजवण्याचा प्रयत्न करा नको. मी तुम्हाला प्रेमाने समजावून सांगत आहो आणि चेतावणी सुद्धा देत आहे की तुम्ही मग कोणाला समजावून सांगता. आम्ही चूप राहणारे मी महिला नाही आहे. कारण बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे 100 दिवस मांजर होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ होऊन जगा. आणि हे कार्य तुम्ही करा कारण आवाज उठवल्यासाठी सत्य परिस्थिती समोर येणार नाही आणि आम्ही बाकीचे लोक चुपचाप राहणार नाही. म्हणून सगळ्यांनाच म्हणायचं आहे की हे सगळं तुम्ही व्हायरल करा. मी जेवढा प्रयत्न करायचं होतं केलं आणि माझा प्रयत्न नेहमी चालू राहणार आहे. कारण मी चूप राहणारी महिला नाही आणि कारण ही सावित्रीची लेक आहे. याच्यानंतर आमच्या कोणत्याच महिलेला आणि आमच्या प्रभाग क्रमांकावरल्या कोणत्याच उमेदवारांना ज्यांनी आमच्यावर असा एवढा मोठा अत्याचार केलेला आहे आणि निवडणूक अधिकारी जे आहेत त्यांना माझी एक चेतावणी आहे. सर आणि मॅडम तुम्ही या गोष्टीच्या पूर्ण लक्षात घ्या. कारण तुम्हाला तिथे म्हटलेलं होतं की तुम्ही जरी आज हे कार्य करता पण उद्या तुम्हाला भारी जाणार आहे. म्हणून तात्काळ या मॅडमला आणि शिवसाहेबांना निलंबित करण्यात यावा आणि याची तुम्ही दखल घ्यावी. आणि याच्यानंतर तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा तर कोणाला अशा घरापर्यंत येऊन आणि रोडावरून समजावून सांगण्याचा मला प्रयत्न करू नये. कारण मी ज्योती आहे आणि उमेदवार माझ्या याच्यातला गायब होऊ शकते तर मी तुमचा आवाज पण गायब करू शकतो आणि मी तुमचा आवाज पण बंद करू शकतो. पुन्हा एकदा सांगते की बाबासाहेबांनी सांगितलं होतं की 100 दिवस मांजर होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ होऊन जगा. आणि तेच कामं मी करत आहे आणि माझं काम काय आहे ते मी माझ्या पक्षाच्या वरिष्ठ लोकांना मी नक्कीच सांगणार आहे. मला माझं तोंड खुलवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करा नको. म्हणून मी तुमच्या प्रेमाने ऐकून घेतलं. तुमचा मी एक मानसन्मान करून घेतला. पण मला समजवण्याचा प्रयत्न करणे हे तुम्हाला महागात जाणार आहे. आणि आताच्या आमच्या 29 तारखेला जो आम्ही काढलेलाच आहे मोर्चा त्या मोर्चात तुम्हाला सगळं दिसणारच आहे. मी माझ्या उमेदवारासाठी आणि या भंडारा जिल्ह्यातल्या नगरपरिषदमध्ये झालेल्या इतर उमेदवारासाठी लढणारच आहे आणि मी चूप राहणारी महिला नाही. म्हणून मला समजवण्याचा प्रयत्न तुम्ही करा नको. आणि जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर हे व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे व्हायरल करा. आणि हे लक्षात घ्या की आम्ही जेवढ्या उमेदवारांनी जे कार्य केलेलं आहे विक्की रावलानी इतर लोकांनी आणि जे अजून आहे राहुल चौबे इतर माझ्या आहेत जे उमेदवार यांनी जेवढा संघर्ष माझ्यासोबत करू लागलेला आहे त्याला तर मी सल्यूटच मारते. पण माझा व्हिडिओ मी व्हायरल केला आणि हा व्हिडिओ मीच बनवला हे तर मी स्पष्टच सांगते ना. तुम्हाला घाबरायचं काय कारण आहे. पण तुम्ही कोणाला धमकी देता किंवा कोणाला समजवण्याचा प्रयत्न करता मला समजवण्याचा प्रयत्न तुम्ही करू नये. म्हणून चेतावणी आहे तितकं जेवढ्या लवकर होईल हा तुम्ही व्हिडिओ तात्काळ व्हायरल करा. आणि आम्हाला 29 तारखेच्या या मोर्चाला जेवढे जास्त लोक येण्याचा प्रयत्न करतील तुम्ही या. हेच मला म्हणायचं आहे. सर्वांना नमस्कार. जय महाराष्ट्र.